नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 13 मार्च 2026. आता ही नळाला पाईप लावायची होती, लावली. कारण की तिकडं आता झाडाचं पाणी सोडले. कारण की टाकी काय आमची म्हणजे कधी कधी भरत्या, कधी कधी भरत नाही. पाणी लगेच जातं ना, त्यामुळे बारड्या बिरड्या भरून ठेवायला लागते त्या. आता जरा जातो घरात, कारण की उन्हात उभारलेलो जरा. म्हणलं जावं घरात आता. तर कॉपी आणते, कॉपी कर की. कॉपी कर की का लय दिवस झालं कॉपी केली नाही. म्हणलं 10 रुपयाची कॉपी आणावी, आणले. कुठली कॉपी आहे बघ, नाईस कॉपी आहे. काय करायचं ते तर सांग. काय उत्तापा करणार आहे? मोबाईलमध्ये बघायचं आहे कसं करायचं आहे. उत्तप्पा का नाचणे? नाचणीच ना, बोल लवकर. आता म्हणले मला नाचणं कसं करायचं बघायचं आहे मोबाईल. नाव तर सांग काय करायचं. नाव सांग की काय करायचं आहे. नाव सांगितलं कसं कळणार मोबाईलवर काय करायचं आहे तुला. उत्तप्पा करायचा आहे का इडली का? तू गावाला राहणार आहेस कधी? पाडवा 19 तारखेला आहे. म्हणजे कोणवर आहे माहिती आहे का? अगं वाजवू नको, खाड 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 वाजवतं. डोकं दुखायला लागलं खाड खाड. पुढच्या गुरुवारी गुढीपाडवा आहे. हा पप्पा इथं बसल्यात. सकाळी 6 वाजता उठत्यात. उठलं की इथं बसत्यात निवांत. बरोबर 8:45 वाजले की मग उठत्यात. दररोज असंच रुटीन आहे. आता उठत्यात बघा. मी बोलते खरं काय बोलत नाही बाबा. काय 8:45 वाजले आहे का, बोलतच नाही ती पप्पा. आता उठले की व्यायाम करतात बघा, आहे का. पहिला खाली बसून करतात, परत उठून उभारून करतात. की बा कसं व्यायाम करतात. झाला व्यायाम नाही हाय अजून. आता उभारून व्यायाम करतात बा पप्पा. पहिला हातरून बितरून काढणार. हातरून काढणं झाल्यावर मग व्यायाम, असं रुटीन असते. व्यायाम झाली की मग परत व्यायाम झाली चहा पितात का? नाही चहा पिलाय नाही. पहिला त्यांना तिथं बसलं की चहा लागतो. मग लगेच आई चहा करून देते. ते काय कप ठेवला, चहा पिला की मग व्यायाम करतात. ही बघा व्यायाम करायला आली. आता व्यायाम उभारून करायला आहे. असं रुटीन असतं यांचं. हे बघा कसं व्यायाम करते ती. बघा बाहेरच गेली व्यायाम करता करता. झाला व्यायाम वाटतं. गेली डायरेक्ट बाहेरच गेली पप्पा. आता बाहेर जाऊन पाणी बिणी तापवणार. भाकरी करपली की ग. ही कशाची आमटी केली? करायची मटकीची केली सोय. करापली भाकरी उलट की उलट. गुशीनं उकरलं का जरा बाहेर जाऊन बघतो. नारळाच्या झाडाखाली उकरले, जाऊन बघतो की जरा. बघूया कुठं गुशीनं उकरलंय. आई म्हणली हा नारळाच्या झाडाखाली उकरले. हे काय हे बघा, या पानामध्ये दिसतं ना. हे बघा किस्त उकरलंय गुशीनं. अग असा डबरा पाडला आहे का. नेमकंही का उकरते घुस कळणं झाल्या बघा. सगळं इथं डबरा पाडलाय. सगळी माती पुढं ढकलल्या डबरा पाडून. येऊ सगळा डबरा पाडून. नेमकं गुशीनं उकारले का कुत्रं येऊन उकारते ते कळना. इकडे पण उकारले. हे पायाचं पण वन दिसते ती, पण कशाचं वन आहे ते कळना. सगळं झाडाची वाटच लावली उकरून उकरून. दररोज उकारते दररोज. इकडं पण उकारते. फक्त ह्याच झाडाच्या नारळाच्या झाडाखाली उकरत्या घुस. नेमकं हिथंच का उकरते ते कळना झाले. बाकीचं कुठं उकरत नाहीये. इकडं तिकडं कुठंच उकरत नाहीये बाकीचं.
नेमकं याच झाडाखाली उकरत्या. काहीतरी केलं पाहिजे इथं, काहीतरी औषध बिषध टाकलं पाहिजे. उकरणार नाही मग परत. हे काय पाणी सोडलेलं, आता गेलं पाणी झाडाला. काय बघूया. झालं गेलं पाणी आहे का. राहू दे, येईल एक अजून एकदा आलं तर बरं होईल. तर गेले पाणी का गेले, कारण की बहुतेक दुसऱ्या नळाचं पाणी येणार असेल म्हणून गेलं असेल. आता ही जलस्वराज्याचं पाणी आले, आता आडाचं पाणी. तो निळा नळ आहे का नाही, तिकडं निळा नळ आहे, त्या निळ्या नळ्याचं आडाचं पाणी येते. आता ती पाणी आली की परत त्याला पाईप लावायची आणि झाडच काय मारण्याची गरज नाही. झाडच नाही, सगळं मारले झाडातली पाणी. टुमटुमी तिकडं तिकडं, ह्याला पण मारलं आहे गच, सगळीकडं पाणी मारले. पाणी मारायची गरज नाही आहे, फक्त ह्याला नाही पाणी मारलेलं या झाडाला, कारण की इथं घुशीनं उकरले ना. आता मला हे व्यवस्थित करायला पाहिजे. हाताने सगळं व्यवस्थित करतोय. दररोज असं करायला लागतंय. ठीक आहे, हे बा व्यवस्थित केलं सगळं, म्हणजे इथलं पण करतो सगळं व्यवस्थित. आता बघा लेवलमध्ये झालं सगळं आहे का. पहिलं मला हात धुतला पाहिजे, कारण की घुशीनं उकरल्या म्हणल्यावर हात तर धुतलाच पाहिजे. त्याच्यात धुतो हात.